नमस्कार. महाराष्ट्र योजनांमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे. आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत की 3 एप्रिल 2025 रोजी राज्य शासनाच्या माध्यमातून एक अतिशय महत्त्वाचा असा निर्णय घेण्यात आलेला आहे. ज्यामुळे शेतकरी असतील किंवा इतर घरकुल बांधवांचे लाभार्थ्यांचे असतील त्यांच्यासाठी एक मोठा दिलासा मिळालेला आहे. आपण यापूर्वी पाहिले की शेततळे असतील किंवा जे काही माध्यम पांजार तलाव असतील यांच्यासाठी गाळ कुंभार कामाच्या कुंभाराला माती कामासाठी वगैरे लागणारी माती वाहून नेण्यासाठी राज्य शासनाच्या माध्यमातून रॉयल्टी घेण्यासाठी मनाई केलेली होती. परंतु याच्यानंतर काही महत्त्वाचे असे विषय आहे की शेतकऱ्यांना विहिरीचं बांधकाम करायचं असेल तर राज्यामध्ये शेत रस्त्यांची सुरू असलेली काम असतील यांच्यासाठी राबवली जाणारी मातोश्री शेत शिवार पानद रस्ते योजना इत्यादी लागणारा मुरुम दगड या ठिकाणी गैरखनिज एक रॉयल्टी आकारली जात आहे. यांच्यामुळे मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांना एक मोठा भूर्दंड सुद्धा सहन करावा लागत आहे. घरकुलाचा कामासाठी आपण जर पाहिलं तर लागणारा मुरुम असेल दगड असतील सुद्धा कुठेतरी रॉयल्टी भरून घ्यावी लागेल. आणि आता एक नवीन महत्त्वाचा असा GR निर्गमित शेततळी असतील किंवा जे काही बंधारे असतील नाले असतील बाजार तलाव असतील व पूर्ण नियंत्रणासाठी केली जाणारी काही शासनाची कामं असतील या सर्व योजना अंतर्गत या सर्व कामांअंतर्गत निघणारा गाळ असेल मुरुम असतील दगड असतील हे कुठल्याही प्रकारच्या रॉयल्टी किंवा आता शेतकऱ्यांना विहिरीचे बांधकाम घरकुलांचे बांधकाम किंवा शेत शिवार पानद रस्त्यांच्या योजनांसाठी लागणारे जे काही मटेरियल आहे हे वापरण्यासाठी कुठल्याही प्रकारची रॉयल्टी न आकारण्याचा या GRच्या माध्यमातून मंजुरी देण्यात आलेली आहे. यांच्या संदर्भातील हा एक महत्त्वाचा असा GR 3 एप्रिल 2025 रोजी निर्गमित करण्यात आलेला आहे. यांच्यामध्ये आपण पाहू शकतो केंद्र राज्य शासनाच्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या कोणत्याही योजनेतील गावतळी शेतकरी शेत विहिरी पांझर तलाव गाव नाले महसुली नाले बंधारे बांधकाम माझी मालमुजारी तलाव मामा तलाव लघुसिंचन तलाव यांचे खोलीकरण सरळीकरण तसेच पूरहानी थांबण्याकरिता करण्यात येणारे खोलीकरण अंतर्गत निघणारी माती दगड मुरुम मातीयुक्त रेती इत्यादी गैरखनिज असतील घटकांचा उपलब्ध करून देण्यासाठी शासनाची मान्यता देण्यात येत आहे. शासनाच्या नियमानुसार राबवली जाणारी मातोश्री शेत शिवार पानद रस्ते योजना विविध घरकुलच्या योजनांचे लाभार्थ्यांना 5 ब्रासपर्यंत मर्यादित शेतकऱ्यांना स्वतःची विहीर बांधणं तसेच संबंधित ग्रामपंचायत नगरपालिका व इतर शासकीय बांधकाम यांच्यासाठी गौण खनिक विना रॉयल्टी उपलब्ध करून देणार आहे. तसेच घरकुल लाभार्थी व शेतकऱ्यांच्या स्वतःची विहीर बांधण्यासाठी तसेच शेततळे बांधण्यासाठी शेतपान रस्त्यांसाठी सदर गौण खनिजांचा वापर करण्यात आल्यास कोणतेही शुल्क अथवा स्वामित्व धन आकारण्यात येणार नाही. संबंधित ग्रामपंचायत नगरपालिका शासकीय बांधकामाचे स्वामित्व धन हे बांधकामाच्या मूळ अंदाजपत्रकात अंतर्भूत असल्याचे मुळे या बांधकामाकरता साधन गौण खनिज वापरण्यासाठी उभा असेल मात्र यासाठी संबंधित अधिकाऱ्यांना यंत्रणेची कंत्राटदाराच्या देयकांमधून स्वामित्व धन वसूल देण्यासाठी याबाबत खातरजमा करावे आहे. अशा प्रकारच्या सादर या योजनांकरता संबंधित तालुक्यातील तहसीलदार हे परवाना अधिकारी म्हणून काम करणार आहेत. वरील प्रमाणे शासकीय बांधकामासाठी वापरण्यात येणारा गौण खनिजासाठी तहसीलदार यांनी 0 रॉयल्टी घ्यावी परंतु संबंधित शासकीय यंत्रणेनं स्वामित्व धनाची रक्कम कंत्राटदाराच्या बिलामधून वसूल केली की नाही याबाबत देखील तहसीलदार यांची खातरजमा करावी. अशा प्रकारच्या सूचना या माध्यमातून देण्यात आलेल्या आहे. अशा प्रकारे GRच्या माध्यमातून ही मंजुरी देण्यात आलेली आहे. यांच्यामुळे घरकुल जे काही लाभार्थी असतील शेतकरी असतील शिवार पानद रस्ते या योजना राबवल्या जात असतील यांच्यासाठी एक मोठा दिलासा मिळालेला आहे. आता कुठल्याही प्रकारची रॉयल्टी मुरुम दगड आणि मातीवरती आकारली जाणार नाही. महत्त्वपूर्ण असा GR आपण महाराष्ट्र-government.in या संकेतस्थळावरती पाहू शकतो. या संकेतस्थळाची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला टाकणार आहे. तुम्ही बघू शकता. तुम्ही जर माझ्या चॅनलवरती पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला लाईक सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.